नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गणित पेडागॉजीचे 15 प्रश्न स्पष्टीकरणासहित, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला स्पष्टीकरणाची गरज आहे तिथं तिथं स्पष्टीकरण घेऊन आलेलं आहे. आणि काही प्रश्नांचं स्पष्टीकरण हे जे सिंपल क्वेश्चन आहे तिथं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. त्यामुळं काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण त्या स्पष्टीकरणातून तुमचे बऱ्याच क्वेश्चनची तयारी होणार आहे. काल आपण बघा मराठीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पेडागॉजीचा, त्यामध्ये पण बरेच क्वेश्चन आपण स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत. त्यामुळं तुमच्या बऱ्याच प्रश्नांची तयारी होणार आहे. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या, कारण इथून पुढे आपण पेडागॉजी तुमच्या 90 मार्काची काय करणार आहे, पुरेपूर तयारी करून घेणार आहोत. परीक्षेपर्यंत आपण पेडागॉजीची भरपूर असे क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस तुमची भरपूर घेणार आहे. त्यामुळे करायचं व्हिडिओ, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बघा, आणि बेल आयकॉन ऑन करायचं, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय, गणित के शिक्षण अधिगम प्रक्रिया में निम्नलिखित में से किस घटक का प्रभाव सबसे कम होता है. बघा, आपल्याला सगळ्यात कमी प्रभाव ज्याचा आहे ते विचारलेला आहे. कमी प्रभावाचं तुम्ही बघा काय, प्रतिपुष्टि फीडबैक की गुणवत्ता बढ़ाना, मूल्यांकन के परिणामों के अनुसार शिक्षण में परिवर्तन करना, मूल्यांकन के कारण विद्यार्थियों के आत्मविश्वास पर पड़ने वाले प्रभाव की समझ रखना, विद्यार्थियों के गलत उत्तरों के पूरे समाधान बता देना. बघा, गलत उत्तरों पर काय करायचं, पुरे समाधान बता देना. त्यांनी अधिगम शिक्षा काय सांगितले, त्याचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक डी. बघा, ऑप्शन क्रमांक डी कसं येतं बघा, सीधे पूरे उत्तर बता देने से विद्यार्थियों को सोचने की क्षमता और स्व अधिगम कम होता है. बघा, आपण घरात जरी लहान मुलांचा अभ्यास घेत असताना तर आपण जर पटकन येतो, तो मुलगा त्याला विचार करायला जर तुम्ही नाही वेळ दिला तर तो विचार करून पुढे त्याचा विकास होणार आहे का, तर नाही. त्या मुलांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे, विचार करायला वेळ दिला पाहिजे. तुम्ही पटकन काय करता, आपण लगेच त्याचं उत्तर सांगायचं का, नाही, त्याला विचार करायला वेळ द्यायचं, त्याला थोडी मदत करायची आपण. म्हणजे हे असं कर, त्याची बेरीज कर, ॲडिशन कर किंवा वजाबाकी कर, असं जर तुम्ही सांगितलं गणितामध्ये तर त्याला काय होणार आहे, तो त्या स्टेप बाय स्टेप ते करणार आहे, आणि शेवटी त्याचं काय होणार आहे, समजणार आहे ती क्रिया कशी करायची आहे. जर तुम्ही डायरेक्ट त्याचं उत्तर सांगून दिलं तर तो त्या विद्यार्थी त्याच्यावर विचार करणार आहे का, तर नाही करणार ना. त्यामुळे काय करायचं, डायरेक्ट तुम्ही उत्तर सांगायचं नाही, लगेच समाधान त्याचं करायचं का त्या गलत उत्तराचं नाही, तर त्याला विचार करायला भाग पाडायचं आपण. तेव्हा त्याचा काय होणार आहे, जास्तीत जास्त विकास होणार आहे. त्यामुळे हे सगळ्यात जास्त काही कमी प्रभावी आहे. समाधान लगेच करायचं नाही. त्यामुळे हे काय तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, दुसरा प्रश्न बघा काय, रोहित समजता है की वर्ग म्हणजे स्क्वेअर एक समचतुर्भुज और आयत दोनों है. म्हणजे स्क्वेअर आहे त्यालाच तो आयत पण म्हणतोय आणि समचतुर्भुज वर वॅन हिले के किस स्तर पर है. बघा, वॅन हिलेचे किती स्तर आहेत, 5 स्तर आहेत. त्यामधले कुठल्या स्तरामध्ये हे येतं त्यांनी विचारलेलं आहे. तुम्ही जर 5 स्तर केले नसतील तर आपण त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स या प्रश्नामध्ये आणलेले. बघा, स्तर 0 रिकॉग्निशन सांगितले, स्तर पहिला काय ॲनालिसिस सांगितले त्यांनी, स्तर दुसरा रिलेशनशिप, आणि स्तर तिसरा कोण डिडक्शन. तर या प्रश्नाचं काय, त्याचं रोहित समजत आहे की वर्गालाच तो काय करतो, आयत म्हणतोय, तर ते कुठल्या स्तरामध्ये येणार आहे, तर रिलेशनशिपमध्ये येणार आहे. बघा, आकृतियों के बीच संबंधों को समझना रिलेशनशिप की स्तर की विशेषता है. बघा, चला आपण थोडक्यात व्हॅन हिले का सिद्धांत काय आहे आणि त्यांनी काय कुठले स्तर सांगितले त्याबद्दल सर्व माहिती इथे बघणार आहोत. बघा, व्हॅन हिले काय म्हणतात, व्हॅन हिले सिद्धांत ये बताता है कि विद्यार्थी ज्योमेट्री को समझते समय सोच के विभिन्न स्तरों से होकर गुजरते हैं. यह सिद्धांत पियर व्हॅन हिले और डीना व्हॅन इले द्वारा दिया गया है. बघा, या शास्त्रज्ञांची नावं सुद्धा तुम्ही लक्षात. महत्त्वपूर्ण बात त्यांनी काय सांगितली, विद्यार्थी उम्र के आधार पर नहीं बल्कि सीखने के अनुभव और शिक्षण पद्धति. हा पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवायचा. कसं त्यांनी काय सांगितले, विद्यार्थी उम्र के आधार पर नहीं बल्कि सीखने के अनुभव और शिक्षण पद्धति के आधार पर एक स्तर के दुसरे स्तर पर पोहोचते. म्हणजे स्टेप बाय स्टेप मुलं काय करतात, एका स्तरावरून दुसऱ्या स्टेजवर जात असतात. बघा, व्हॅन इले के कुल स्तर किती आहेत. बघा, व्हॅन इले के कुल स्तर किती आहेत, 5 स्तर आहेत त्यांचे. किती, 5 स्तर, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा, पहिला स्तर कुठला आहे, 0 पासून स्टार्ट होणार आहे.
बघा व्हिज्युअलायझेशन किंवा रिकॉग्निशन पहचान स्तर असतो. पहिला स्तर कुठला असतो तर पहचान स्तर असतो. बघा त्यामध्ये काय सांगितलंय, पहिल्या स्तरामध्ये काय काय त्यांनी डिटेल्स विशेषतः त्याची काय असे बघा, विद्यार्थी आकृतियों को देखकर पहचानता है. बघा पहिल्या स्तरामध्ये विद्यार्थी काय करतो, तो त्या आकृत्यांना बघून काय करतो, तो ओळखतोय. गुणधर्म नाही पण तो ओळखतोय आकृती, पण त्याचं काय गुणधर्म त्याला माहीत नाही. नाम और आकृती को जोडता है. त्याच्या नावावरून त्या आकृतीला काय करतो, तो ओळखतो किंवा त्याला जोडतो. म्हणजे आपण जोड्या लावा ह्या प्रकारचं ते नावावरून आकृतीला जोड्या लावा. पहिलीला काय तसंच आहे गणितामध्ये, आकृती द्यायची आणि त्याच्या पुढे नाव द्यायचं आणि ते काय करतात, जोड्या लावा. हा मॅच द पेअरमध्ये हा क्वेश्चन येत असतो. बघा उदाहरण कसे, बच्चा कहता है यह वर्ग है क्योंकि यह ऐसा दिखता है. बघा तो स्क्वेअर आहे का, तर तो स्क्वेअर सारखा दिसतोय म्हणून त्याला तो स्क्वेअर म्हणतोय. यदि आकृती घुमाई जाए तो पहचान नहीं पता. बघा जर तुम्ही आकृतीला वेगळ्या पद्धतीने ठेवलं तर तो काय करत नाही, तो ओळखत नाही त्याला. बघा इथं शिक्षकाची भूमिका कशी पाहिजे. बघा विभिन्न प्रकार की आकृत्या दिखाना. शिक्षकाने तिथं काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दाखवायच्या. पहिल्या स्टेजमध्ये घुमाई हुई बडी छोटी आकृत्या देना. बघा काय करायचं, बड्या छोट्या वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायच्या, त्यांना ओळखायला लावायच्या. अशा पद्धतीने शिक्षकाची भूमिका तिथे असली पाहिजे. कुठल्या स्तरामध्ये, पहिल्या व्हिज्युअलायझेशन म्हणजे 0 ह्या स्तर, 0 स्तर आहे त्यामध्ये काय पाहिजे, त्यांची शिक्षकाची भूमिका अशी पाहिजे. बघा कक्षा कुठली येते तर प्राथमिक स्तरावर पहिली स्टेज असते. बघा प्राथमिक स्तर असतो तो पहिल्या स्टेजमध्ये. आता दुसरी स्टेज बघा, दुसरी स्टेज म्हणजे स्तर कुठला, पहिला. कारण पहिली स्टेज कडे 0 होती ना, ॲनालिसिस. पहिल्या स्टेजला काय तर ॲनालिसिस. आणि आता विश्लेषण स्तर पण काय तर बघा, विशेषतः आहे आकृती की गुणधर्म पहचानता आहे. बघा दुसऱ्या स्टेजमध्ये तो काय करतो, गुणधर्म दुसऱ्या स्टेज म्हणजे तुम्ही दुसरं असं लक्षात ठेवायचं नाही. दुसरी म्हणजेच काय असतो तर स्तर पहिला असतो, त्यामुळे इथं तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा भुजय, कोण, समानता आदि समजता है. बघा आकृत्यों के बीच संबंध नहीं जोड पाता. तरी पण तो काय दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा काय करत नाही, तो आकृत्यों के बीच संबंध नहीं जोड पाता. पण गुणधर्म पहचानतो. पहिल्या स्टेजमध्ये गुणधर्म पहचानतो, फक्त आकृती त्याला माहीत होतो, शेप बघून काय करायचं, आकृती ओळखायचा. दुसऱ्या स्टेजमध्ये त्याला गुणधर्म समजायला लागले त्या आकृत्यांचे. बघा उदाहरण काय सांगितले, वर्ग की 4 समान भुजाई और 4 समकोण होते. त्याला ते गुणधर्म त्याचे काय माहीत झाले, स्क्वेअरचे. तर वर्गाला म्हणजे स्क्वेअरच्या 4 बाजू ह्या समान असतात आणि 4 कोपरे सुद्धा काय असतात, कोण सुद्धा समान असतात. बघा वर्ग के 4 समान भुजाई और 4 समकोण होते हे त्याला समजलं. कुठल्या स्टेज म्हणजे दुसऱ्या, म्हणजे स्तर पहिल्यामध्ये. शिक्षकाची भूमिका ही तर काय पाहिजे. बघा गुणधर्म पण चर्चा करणं. गुणधर्मावर त्यांनी काय केले पाहिजे, चर्चा केली पाहिजे. त्यांना तो गुणधर्म नीट व्यवस्थित समजून सांगितला पाहिजे. तुलना आधारित प्रश्न विचारायचं. कसं, तुलना आधारित प्रश्न विचारायचे म्हणजे रेक्टँगल आणि स्क्वेअर ह्याच्यामध्ये तुलना करायची आणि त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारायचे. बघा हा स्तर कुठल्या, दुसऱ्या स्तरामध्ये म्हणजे स्तरामध्ये काय येतं तर उच्च प्राथमिक कक्षा येते. कक्षा कुठली येते, उच्च प्राथमिक. बघा दुसरा स्तर काय आहे, इन्फॉर्मल डिडक्शन आणि रिलेशनशिप. इन्फॉर्मल डिडक्शन बघा, रिलेशनशिपमध्ये काय येतं, विशेषतः काय आहे तिसऱ्या स्टेजमध्ये स्तर दुसरा, आकृत्यों के बीच संबंध समजना. तिथं आता तिसऱ्या स्टेजमध्ये त्याला काय, आकृत्यामधला संबंध, दुसऱ्या स्टेजमध्ये समजत नव्हता संबंध, तिथं फक्त गुणधर्म. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय, गुणधर्म समजायला लागले. एक आकृती दुसरी की विशेषता अवस्था हो सकती है. बघा एक आकृती दुसरी की विशेष अवस्था हो सकती है असं त्यांना संबंध त्या दोन्ही आकृत्यामधला समजायला लागला. बघा हर वर्ग आयत है लेकिन हर आयत वर्ग नहीं है. बघा हर वर्ग म्हणजे प्रत्येक स्क्वेअर हा आयत असू शकतो, पण आयत हा वर्ग असू शकत नाही. चला आता इथे शिक्षकाने काय केलं पाहिजे. बघा शिक्षकाची भूमिका इथं कशी पाहिजे, वर्गीकरण करायला शिकवायचं त्यांना. 2 आकृत्यांमध्ये काय करायचं, वर्गीकरण शिकवायचं. क्यों और कैसे, क्यों ते कसं किंवा कसं असतं ते, अशा प्रकारचे प्रश्न क्यों और कैसे प्रकार के प्रश्न विचारायचे तिथे. बघा कक्षा कुठली येते तर उच्च प्राथमिक आणि माध्यमिक कक्षा इथे येते. आता तिसरा स्तरमध्ये काय येतं बघा, डिडक्शन, तार्किक निष्कर्ष स्तर. तुम्हाला हे स्तर स्टेप बाय स्टेप विचारले जातात किंवा ह्याचा क्रम विचारला जाऊ शकतो. बघा विशेषतः काय आहे ह्याची, परिभाषा और स्वयंसिद्ध का प्रयोग, तर्कपूर्ण प्रमाण प्रूफ देत आहे. बघा डिडक्शनमध्ये काय असतं, प्रमेय, परिभाषा और स्वयंसिद्ध का प्रयोग करायला ते शिकत असतात. बघा प्रमेय सिद्ध करायचं.
ह्या डिडक्शनमध्ये काय होतं तर प्रमेय सिद्ध करायला मुलं शिकतात इथे. शिक्षकाची भूमिका इथं कशी पाहिजे बघा, औपचारिक प्रमाण शिखाना, तर्क क्रमबद्ध करणार. तर्क काय करायचं ना, क्रमबद्ध गोष्टी शिकवायच्या आहेत. बघा कक्षा ही तर कुठली ती माध्यमिक स्तर येतो बघा, जसं स्तर वाढत जातील तशी तो मुलगा वरच्या स्टेजमध्ये माध्यमिक स्तर आला. कुठल्या स्टेजमध्ये स्तर कुठला आला, 3 मध्ये माध्यमिक स्तर आला. आता स्तर 4 मध्ये काय तर रायगर कठोरता स्तर. बघा कठोरता स्तर मध्ये काय येतं, विशेषता कशी असती, विभिन्न जातीमिती प्रणालियों की तुलना करना, अमूर्त सोच अत्यविधी विकसित करायचे. तिथं काय करायचं, अमूर्त सोच अत्यविधी विकसित करायची. म्हणजे मूर्त म्हणजे अमूर्त सोच कशी, म्हणजे आधी काय मुलांना काय करायचं, एखादी गोष्ट दाखवायला लागायची ती शेप ओळखायलाही, पण इथं अमूर्त सोच त्यांची जरी त्या आकृत्या न दाखवता पण त्यांची विचार करण्याची कॅपॅसिटी वाढवायची आपण. चला उदाहरणं बघा कुठलं दिलं इथं, युक्लिडियन और नॉन युक्लिडियन ज्यामिती तुलना करणार. युक्लिड आणि नॉन युक्लिड म्हणजे काय करायचं, युक्लिडियन आणि नॉन युक्लिडियनमध्ये ज्या मिती आहेत, ज्या जॉमेट्रीच्या मिती आहेत त्यामध्ये काय करायची, तुलना करायला शिकवायचं. उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षा यामध्ये ह्या स्तरामध्ये येतं. बघा CET एक्झाम केली इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही काय लक्षात ठेवायचं ह्या व्हॅन हिलेबद्दल. बघा व्हॅन हिले स्तर क्रमबद्ध होते. हे व्हॅन हिले स्तर कसे असतात तर क्रमबद्ध, स्टेज बाय स्टेज सांगितलेले आहेत त्यांनी. कोई भी स्तर छोडा नहीं जा सकता, कुठला स्तर गाळून चालत नाही तिथे. बघा उम्र नाही तर अनुभव आणि शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी काय सांगितले, उम्र महत्त्वाची नाही तर अनुभव आणि शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रायमरी लेवल बघा स्तर कुठले प्रायमरी लेवल येतात तर 0 आणि 1 स्तर येतो. आणि रिलेशनशिप वाला प्रश्न कुठल्या स्टेजमध्ये येतो तर लेवल 2 मध्ये येतो. बघा एका लाईनमध्ये जर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं असेल तर पहिल्यांदा काय तर व्हिज्युअलायझेशन, ॲनालिसिस, रिलेशन आणि डिडक्शन आणि इरेजर म्हणजे कठीणता स्तर येतो इथं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला क्रमसुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा चला अशा पद्धतीने आपण व्हॅन हिलेबद्दल पूर्ण माहिती बघितलेली आहे. बघा ह्याच्यावर 1-2 तरी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याची PDF सुद्धा आपण टेलिग्रामवर अवेलेबल करून देणार आहे. आणि टेलिग्रामची लिंक मी काय करेल, पिन करेल, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. चला आपला तिसरा प्रश्न पुढचा बघूया. एका प्रश्नावर बरेच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले आहेत. व्हॅन हिले पूर्ण थेरी आपण सांगितलेली आहे. बघा तिसरा प्रश्न बघा, प्राथमिक स्तर पर गणित शिक्षण का सबसे महत्वपूर्ण पहलू कौन सा है. बघा प्राथमिक स्तरावर गणित शिक्षण सबसे महत्वपूर्ण पहलू विचारला है त्यांनी. गणित को दैनिक जीवन से जोड़ना, गणना में अधिक शुद्धता लाना, उच्च शिक्षा की तयारी करना, तकनीकी शिक्षा की तयारी करना. बघा प्राथमिक स्तरावर आपल्याला त्या मुलांच्या दैनिक जीवनाशी काय ते गणित जोडायचं असते, त्यांना व्यवहार शिकवायचे असतात. प्राथमिक स्तरावर म्हणजे काय, दैनिक जीवना म्हणजे काय, प्राथमिक स्तर पर अनुभव आधारित और जीवनोपयोगी गणित अधिक महत्त्वपूर्ण होत आहे. प्राथमिक स्तरावर काय करायचं असतं, त्यांच्या पेन्सिल किंवा खडे द्यायचे, त्यांना मोजायला त्यांना दैनिक जीवनाशी त्या गणिताचा संबंध जोडायचा असतो. प्राथमिक स्तर आहे त्यामुळे त्या मुलांना काय करायचं आहे, आपल्या घर काय गोष्टी असतील किंवा बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडू शकतो गणिता थ्रू. बघा चौथा प्रश्न काय आहे बघा, विद्यार्थियों में स्पेशल रीजनिंग विकसित करने के लिए सबसे उपयुक्त गतिविधि कौन सी है. संख्या पैटर्न पहचानना, सुडोकू हल करना, टेसिलेशन पहचानना, बार ग्राफ बनाना. तर काय तर टेसिलेशन पहचानना. बघा ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं योग्य होतं आहे. टेसिलेशन से आकार, स्थान और संरचना की समझ विकसित होती. त्याच्यामुळे काय होतं तर आकार, स्थान और संरचना की समझ विकसित होत असते. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पाचवा प्रश्न काय सांगितलंय बघा, भिन्न फ्रॅक्शन पढ़ाने के लिए सबसे उपयुक्त टीचिंग लर्निंग मेथड कौन सी विचारले. फ्रॅक्शन शिकवायचे तर तुम्हाला कुठली मेथड सगळ्यात योग्य विचारले. ॲबॅकस, जिओग्राफ, नंबर चार्ट आणि केजनियर रोड. बघा इथं काय विचारले, फ्रॅक्शन शिकवायचे तर तुम्हाला त्याच्यासाठी उपयुक्त मेथड विचारलेले आहे. त्यामुळे ऑप्शन भाग पूर्ण की अवधारणा को प्रत्यक्ष रूप में समझने में सहायता मिलती है. बघा ह्याच्यानुसार
केजनियर रोड से आपल्याला काय होतं, भागपूर्ण की अवधारणा को प्रत्यक्ष रूप में समझने में सहायता मिलती है. चला 6वां प्रश्न बघा. गणित की प्रकृति के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. आपल्याला काय विचारले, चुकीचं कथन विचारलेलं आहे. तार्किक सोच आवश्यक है. गणितीय अवधारणाएं क्रमबद्ध होती है. प्राथमिक गणित पूर्ण ठोस होता है और अमूर्त की आवश्यकता नहीं होती. गणित की अपनी विशेषता शब्दावली होती है. बघा इथं काय से प्राथमिक गणित पूर्ण ठोस होता है और अमूर्त की आवश्यकता नहीं होती म्हटले. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे, आपल्याला गलतच विचारलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्राथमिक स्तर पर भी धीरे धीरे अमूर्त चिंतन विकसित होता है. बघा 7वां प्रश्न काय, प्राथमिक स्तर पर संख्या शिक्षण के बारे में सही कथन कौन सा है. बघा सही इथं बरोबर विचारलंय कथन बरोबर कुठले कुठले आहेत ते विचारलंय. संख्याओं को सहज समझ आवश्यक है. संख्या लेखन हमेशा क्रम में ही सीखना चाहिए. गिनती से पहले अंक लेखन सिखाना चाहिए. संख्या का क्रम और अर्थ समझना चाहिए. बघा संख्याओं को सहज समझ आवश्यक है. बघा हे बरोबर आहे. संख्या लेखन हमेशा क्रम में ही सीखना चाहिए. बघा संख्या प्रत्येक वेळेस क्रममध्ये शिकायचं का, असं काय आहे का, नाही. गिनती से पहले अंक लेखन सीखना चाहिए. बघा मोजायच्या आधी अंक लेखन सीखना चाहिए. बघा काय सांगितले, गिनती से पहले अंक लेखन सीखना चाहिए. संख्या का क्रम और अर्थ समझना चाहिए. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ए आणि डी हे आपलं ऑप्शन काय आहेत, बरोबर आहे. संख्याओं को सहज समझ आवश्यक है और संख्या का क्रम और अर्थ समझना चाहिए. 8वां प्रश्न बघा. गणित के लिए आदर्श शिक्षण पद्धति कौन सी है. गणित के लिए आदर्श शिक्षण पद्धति खुले प्रश्नों से बचना, उदाहरणों की सहज समझ विकसित करना, ओपन बुक टेस्ट से बचना, केवल निश्चित चरणों पर जोर देना. केवळ हे ना हे ऑप्शन कटलं. तुम्ही बघा इलिमिनेशन मेथड वापरली तर तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकता. खुले प्रश्नों से बचना. बघा खुले प्रश्नांसे बचायचं का नाही. आदर्श शिक्षण पद्धती विचारली ना. अवधारणों की सहज समझ विकसित करना. बघा अवधारणों की सहज समझ ही अगदी योग्य पर्याय आहे. ओपन बुक टेस्ट से बचायचं का नाही. चला पुढचा प्रश्न बघा. 9वां प्रश्न काय, गणित शिक्षण के बारे में गलत कथन को गलत चुकीचं विचारले, चुकीचाच पर्याय निवडायचा. गणित सीखना एक सामाजिक प्रक्रिया आहे. संस्कृती का गणित से कोई संबंध नाही म्हटले, त्यामुळे हे चुकीचं आहे. लगेच कळतं आपल्याला आपल्याला गलत तर निगेटिव्ह शोधायचं ना. पॅटर्न से ज्ञान निर्माण होता है. बरोबर आहे. चर्चा और तर्क वितर्क महत्त्वपूर्ण आहे. बरोबर आहे. तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. फक्त एकच ऑप्शन आपला चुकलेला आहे, ऑप्शन क्रमांक बी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बघा 10वां प्रश्न काय, गणित पाठ्यक्रम के संबंध में सही कथन. आता इथं बरोबर विचारलंय, त्यामुळं लक्ष देऊन वाचायचं आपण. गलत आणि सही, त्यामुळं आपल्या प्रश्नामध्ये चुकणार नाही. त्यामुळे ते जर मिनिट वाटलं तर आपण उत्तर पटकन शोधू शकतो. बीजगणितीय सोच प्राथमिक स्तर पर विकसित हो सकती है. बीजगणितीय सोच प्राथमिक स्तर पर हो सकती है. भिन्न केवल शब्द आला बघ. केवल हा शब्द जर कुठल्याही पर्यायामध्ये असेल तर तो शब्द निगेटिव्ह शब्द आहे. बघा नकाटला. ऋणात्मक संख्या ही प्राथमिक स्तर पर पढ़ानी चाहिए. बघा ऋणात्मक संख्या ह्या प्राथमिक स्तरावर शिकून चालेल का. त्या प्राथमिक स्तराच्या मुलांना समजणार आहे का ऋणात्मक संख्या काय आहे. तर हा पण ऑप्शन कटला. क्षेत्रफळ केवल, बघा हा सुद्धा ऑप्शन लगेच कटला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशन वापरली ना, उत्तर पटकन येतं. बघा प्राथमिक स्तर पर त्रिभुज पढ़ाते समय सही तरीका कौन सा है. बघा पहले परिभाषा देना, केवल समबाहु त्रिभुज दिखाना. केवल आला, हा प्रश्न लगेच कटवायचा. केवल त्रिभुज ही दिखाना अजिबात नाही. सभी प्रकार के त्रिभुज और अन्य आकृतियां दिखाना. बरोबर आहे. हे काय करायचं, सर्व प्रकारच्या आकृती जर फक्त त्रिभुज तुम्ही दाखवत बसला तर ते त्रिभुज तेवढंच लक्षात ठेवणं. मग त्यातला संबंध आणि फरक त्यांना कळणार आहेत की त्रिभुज तीनला 3 बाजू असतात, त्याला 4 बाजू असतात. असं जर त्यांना समज वेगवेगळ्या आकृत्या दाखवलं तर त्यांना त्या कन्सेप्ट लगेच क्लिअर होतील. पहिले परिभाषा देणार. पहिल्यांदा लगेच त्यांना व्याख्या द्यायची का, तर नाही द्यायची. कारण त्यांना आधी एखादी वस्तू थ्रू जर शिकवलं, ऑब्जेक्ट दाखवून जर शिकवलं तर त्या गोष्टी त्यांना अधिक प्राथमिक स्तरावर जास्त समजायला मदत होते. काय करायचं, सभी प्रकार के त्रिभुज और अन्य आकृतियां दिखाना. त्यामुळे काय होणार आहे, त्यांच्या कन्सेप्ट जास्त क्लिअर होणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा
बघा 12वा प्रश्न काय, दो पूर्ण संख्याओं का योग एक पूर्ण संख्या होता है, यह कौन सा गुणधर्म है? बघा क्लोजर, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. तर ह्याचं उत्तर आहे क्लोजर. क्लोजर म्हणजेच काय, तर बघा जर त्या संख्यांचा एखाद्या संख्येवर क्रिया केली तर ती त्या गटामध्येच येते की नाही हे बघणं, त्यालाच काय म्हणायचं, तर क्लोजर. त्यामुळे दो पूर्ण संख्याओं का योग एक पूर्ण संख्या होते, त्यामुळे ते क्लोजरमध्येच येणार. म्हणजे त्या दोन्ही पण पूर्ण संख्याच आहेत आणि त्याचा योग पण कसा येतोय, पूर्ण संख्याच येतोय, त्यामुळे ते कशामध्ये येणार आहे, तर क्लोजरमध्येच येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 3 शब्द का क्रमवाचक ऑर्डिनल प्रयोग कहाँ हुआ है? बघा ऑर्डिनल 3 शब्द का क्रमवाचक, मैं तीसरी मंजिल पर रहता हूँ, इस घर में 3 कमरे हैं, प्रत्येक समूह में 3 सदस्य हैं, डिब्बे में 3 पेन्सिल है. और क्रमवाचक विचारले त्यांनी, तर काय, मैं तीसरी मंजिल पर हूँ. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय, ऑप्शन क्रमांक ए. त्याला ऑर्डिनल क्रमवाचक 3 शब्द का क्रमवाचक प्रयोग कहा हुआ है त्यांनी विचारले. मैं तीसरी मंजिल पर रहता हूँ, इथे बघा हे बरोबर वाटते आपले. इस घर में 3 कमरे है, रहता क्रमवाचक त्यांनी ऑर्डिनल विचारले, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा परिमाप और क्षेत्रफल के संबंध में सही कथन, आपल्याला बरोबर कथन विचारले आहे. क्षेत्रफल समान, परिमाप समान, परिमाप समान आणि क्षेत्रफल समान, दोनों इकाई समान होती है. आकृति का आकार, बघा आकृतीचा आकार परिमाप को प्रभावित करताय, बरोबर आहे. आकृती तुमची जसं एरिया असेल, त्याचा चौकोन आहे की सर्कल आहे की त्याच्यावर त्याचं काय परिमाप ठरवलं जातं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 15वा प्रश्न काय, मूल्यांकन का मुख्य उद्देश काय आहे? बघा मूल्यांकन का मुख्य उद्देश काय असतो, तर अंक द्यायचं का नाही, तुलना करायची नाही, तुलना केली तर मुलं डिप्रेशनमध्ये जातील, शिक्षण में सुधार के लिए जानकारी प्राप्त करना, भय उत्पन्न करना हे सुद्धा नाही. बघा हे 3 प्रश्न तर 3 ऑप्शन तर तुमचे पटकन कटले, हे तर तुम्हाला लगेच निगेटिव्ह आहेत ते कळत आहेत. त्यामुळं ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं योग्य, शिक्षण में सुधार के लिए जानकारी प्राप्त करा. मूल्यांकन कशासाठी असतं, तर शिक्षणमध्ये काय नवीन आपण सुधारणा करू शकतो, एखाद्या मुलांचं मूल्यांकन त्याला कुठल्या पद्धतीने शिकवलं तर तो जास्त समजेल हे समजतं मूल्यांकन थ्रू. त्यामुळे काय करायचं, शिक्षण में सुधार लाने के लिए आपण मूल्यांकन करत असतो. बघा अशा प्रकारे आपण आज काय केलं, 15 प्रश्न थोडक्यात एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं आहे. आणि हेलेची थेरी आपण पूर्ण बघितलेली आहे. ते स्टेज थर तुम्ही करून घ्या, ह्याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर भेटेलच, त्याचा सराव करा. त्याच्यावर 1-2 प्रश्न तरी त्याच्या थ्रूच जास्त प्रश्न विचारले जातात. कोणत्या स्तरामध्ये काय होतं, आपला मुलगा कुठल्या प्राथमिक स्तरावर, माध्यमिक स्तरावर असेच प्रश्न तुम्हाला पेडागॉजी म्हणजे जास्त विचारले आहेत. त्यामुळे काय करायचं, ती थेरी पूर्ण व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारचे आपण जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव घेणार आहोत आणि त्या स्पष्टीकरणा थ्रूच तुमचे बरेच क्वेश्चनची तयारी होणार आहे. त्यामुळे काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर काय करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा चला अशा पद्धतीने कालचा व्हिडिओ मराठीचा तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या, कारण तो पण तुमच्या खूप फायद्याचा आहे. कारण 90 पैकी 90 मार्क तुम्हाला पेडागॉजीमध्ये आणायचेच आहेत. त्यामुळे तुमचं काय होणार आहे, जास्त फायदा होणार आहे. आणि पेपरसुद्धा सॉल्व करताना पहिल्यांदा तुम्ही फास्टमध्ये पेडागॉजीचे प्रश्न सोडून घ्या. थेरीच्या जास्त नादी लागला तर तुमचा वेळ खूप जाणार आहे, तिथेच अडकून बसाल. कारण तुम्हाला ऑनलाईन नाही आणि प्रत्येकाने काय करायचं आहे, दररोज एक तरी 150 मार्काचा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला मी काय करेल, सेट जे PYQ सेट आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवर मी अपलोड करून, तिथं तुम्ही काय करायचं आहे, दररोज एक तरी सेट सोडवा, कारण त्याच्या थ्रूच प्रॅक्टिस होणार आहे. प्रॅक्टिस झाली तरच तुम्हाला वेळ पुरणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, सगळ्यांनी दररोज एक तरी मॉक टेस्ट द्या म्हणजे द्या. तुमचा अभ्यास काय करायचं, टेस्ट द्यायची आणि मार्क्सचा विचार करायचा नाही, मला 60च पडले, मला 50च पडले असा विचार करायचा नाही. तुम्ही टेस्ट द्या आणि त्याच्यावर तुमचं कुठं चुकतं ते ॲनालिसिस करा. म्हणजे तुमचा कुठला प्रश्न चुकला आहे, कशामध्ये चुकलं आहे ते तुम्ही ॲनालिसिस केलं, ते ॲनालिसिस थ्रू एवढा अभ्यास होतो ना. बघा माझा अनुभव सांगते, जर तुम्ही ॲनालिसिस करून जर अभ्यास केला तर तुम्ही खरंच म्हणजे छान मार्क घेतात आणि छान मार्काने तुम्ही पास होणार. बघा चला तर आपण इथेच थांबूया, आज वेळ
तुमचा वेळ जास्त घेत नाही, त्यामुळे आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.